वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये चेंज झालेला आहे. आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश सेमी किंवा मराठी मीडियमसाठी. तर त्याच्यामध्ये 2.2 जो आहे स्टोरीज ऑन अ स्ट्रिंग, तर त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. म्हणजे पूर्ण जो चॅप्टर आहे आपला, हा लेसन आहे तो आपण समजून घेतला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, एक्सरसाइज म्हणजे त्याचे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते सगळे आपण समजावून घेणार आहोत. तर याच्यामध्ये ई जो क्वेश्चन आहे ती ॲक्टिव्हिटी आहे, ती तुम्ही क्लासमध्ये करायची ती ॲक्टिव्हिटी आहे. बी जो आहे तो लेसन आहे. लेसन आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला. आता आपण सी क्वेश्चन पासून पुढचे जे आहेत ते बघूया. रीड द टेक्स्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. म्हणजे हा लेसन आहे तो रीड करा आणि मग जो चार्ट दिलाय तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये तो काय करा, कम्प्लीट करा. तर त्या चार्टमध्ये काय काय आहे नेमकं, टाईप्स ऑफ पपेट्स, स्टेट किंवा रिजन, फीचर्स. तर कुठल्या कुठल्या टाईपचे पपेट्स आहेत ते दिलेले आहेत. त्याचे जे स्टेट्स आहेत म्हणजे राज्य आहेत किंवा कुठल्या भागामध्ये ते पॉप्युलर आहेत. फीचर्स म्हणजे त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत ते लिहायचं. आता पहिलं आहे ते कठपुतली आहे, राजस्थान, नॉर्थ एरिया. ब्राईट डान्सिंग पपेट्स दॅट परफॉर्म टेल्स ऑफ अ ब्रेव्ह किंग्स अँड क्लेवर क्वीन्स. तर या टाईपचं त्याचं फीचर आहे. त्यानंतर बोमलट्टम, कर्नाटका and Tamil Nadu, large beautiful card puppets that smoothly move their hands, head and eyes to tell epic stories. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे, फीचर्स आहे. त्यानंतर थोलू बोमालाटा, आंध्र प्रदेश, शायनिंग लेदर शॅडो पपेट्स दॅट क्रिएट ग्लोविंग शॅडो पिक्चर्स ऑन अ व्हाईट स्क्रीन. ओके. त्याच्या पुढचं आहे रॉड पपेट. ओके. ओडिसा अँड बेंगाल, टायनी पपेट्स दॅट स्लाइड्स, जम्प, ट्विस्ट, सिंग अँड डान्स इन अ फनी वे. तर हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतरचा पुढचा आहे तो आहे राईट ॲटलिस्ट 2 or 3 लाईन्स ऑन अ पपेट्स. तर पपेट्सवर काय करायचं आहे, 2 or 3 लाईन्स त्याच्यामध्ये लिहायचं आहे. सो पपेट्स आर हँडक्राफ्टेड फिगर्स ऑर ऑब्जेक्ट्स मूव ऑन अ स्ट्रिंग, रॉड्स, हँड्स टू परफॉर्म द स्टोरीज अँड एंटरटेन द ऑडियन्स. इन इंडिया ट्रॅडिशनल puppetry has been used for the generations to teach moral values सांगण्यासाठी त्यांचा यूज केला जातो. Preserve the culture heritage and share the regional legends. They bring storytelling to life through the colorful art, music and playful moments. तर अशा प्रकारे त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती लिहू शकता. त्याच्यानंतर पुढं आहे, पुढचा जो भाग आहे तो लिहायचा आहे राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ अ गिवन वर्ड्स. अनेक वचन लिहायचं. पपेट पपेट्स, शो शोज, स्टोरी स्टोरीज. इथे लक्ष द्या काय केलं ते. ट्रॅडिशन ट्रॅडिशन्स, पिक्चर पिक्चर्स. त्याच्यानंतर लेसन लेसन्स. ओके. तर हे त्याचे सगळे काय येणार, प्लुरल येणार. त्याच्यानंतर पुढे आहे पुढचा जो आहे इंट्रोड्यूस युअर सेल्फ ॲज अ पपेट इन इंट्रोड्युसिंग यू. स्वतःला इंट्रोड्यूस करताना तुम्ही पपेट स्टाईलमध्ये करायचं आहे ते. हॅलो, आय एम राहुल. आय एम 10 year old. आय लव्ह रीडिंग स्टोरी बुक्स अँड प्लेईंग बॅडमिंटन. ओके. तर हे इंट्रोड्युसिंग ॲज अ पपेट. त्यानंतर पुढे आहे रीड द वर्ड्स जस्ट लाईक ब्युटिफुल, जस्ट अ मिनिट, ब्युटिफुल, वंडरफुल, केअरफुल, फाइंड अदर वर्ड्स हॅव्हिंग द सफिक्स, की ज्यांना सफिक्स म्हणजे एंडला वर्ड कुठला जोडलेला आहे, फुल. सो कलरफुल, जॉयफुल, प्लेफुल, हेल्पफुल, ट्रूथफुल. तुम्ही आणखीन असे करू शकता, स्वतःहून तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर अंडरलाईन द एफ साऊंड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. आता इथं काय अपेक्षित आहे त्यांना, एफ हे स्पेलिंग नको आहे, तर उच्चार होताना त्यात एफ यायला पाहिजे. फेअर, तर पहिल्यांदा एफ येतोय बघा, तर एफला अंडरलाईन करा. ओके. कफ, तर जी आणि एच मिळून काय तयार होतं, कफ. फोनेटिक, पी आणि एच मिळून काय होतं, फ. टफ, जी एच मिळून काय होतं, टफ. त्याच्यानंतर शेवटचा आहे जो आहे तो शेल्फ. शेल्फमध्ये एफ, फ त्याच्यामध्ये तयार होतं. तर अशा प्रकारे आपण काय केलं, जे क्वेश्चन आन्सर्स आहेत, मेन क्वेश्चन आन्सर्स जे त्यातले आहेत सगळे, ते सगळे तुमच्याशी डिस्कस करून झालेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट लेसन जो आहे तो स्टार्ट करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. ओके. तर आता नेक्स्ट आपण काय करूया, नेक्स्ट लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला मिळून जाईल.